2006 साली माझे वडील सडन हार्ट अटॅकनी एक्सपायर झाले. हार्ट अटॅकनी माझे वडील जाण्या अगोदर एक दिवस अगोदरच माझी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेली आई घरी आली होती. आईच्या शरीरावरचं जे ब्रेनचं कंट्रोलिंग असतं ते ब्रेनचं कंट्रोलिंग गेलेलं होतं आणि ती जेमतेम घरी आलेली होती. दुसऱ्या दिवशी माझे वडील अचानक हृदयविकाराने मरण पावले आणि तो शॉक माझ्या आईने पुन्हा इतका जबरदस्त घेतला की ती पुन्हा अर्धवट कोमावस्थेत गेली. त्याला म्हणतात ना, घर फिरले की घराचे वासही फिरतात. त्या क्षणी माझ्या वडिलांची तेरवीही झाली नाही, तर नातेवाईकांनी घरातल्या संपत्तीसाठी किंवा जे काही होतं त्याच्यासाठी जे काही प्रकार चालवले होते, त्याच्यामुळं त्या क्षणीच मला जाणवलं की मी माझ्या पायावर खंबीरपणे उभे राहायची गरज आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये. आणि ते उत्तीर्ण होऊन विषय तज्ज्ञ या जागेवर मी माझा प्रवास चालू केला. मुर्शी ते अमरावती अंतर जवळपास 1 तास, म्हणजे सकाळी निघणे, आईची जी काही औषधं असतात तिची जी काळजी घेऊन, घरातला स्वयंपाक, याच्या पूर्वी स्वयंपाक कधी केलेला नव्हता, स्वयंपाक करून जे काही काम असेल ते करून बस स्टँडवर जाणे, मुर्शीवरून अमरावतीला जाणे, तिथे दिवसभर वेगवेगळ्या शाळा तपासत फिरणे, पुन्हा बस स्टँडवर जाणे, तिथून पुन्हा घरी येणे, पुन्हा घरचं शक्य झालं जेवढं स्वयंपाक वगैरे जे काही करणे, अभ्यास करणे. आणि मला खरं तर रात्री जागरण करायची, स्पर्धा परीक्षांची तोंडओळख थोडीशी होतीच. आणि खरं तर सुरुवात माझ्या वडिलांच्या निधनानंतर झाली. आईचं आजारपण, घर सांभाळत, अभ्यास करत करत मला असं वाटतं तेव्हा राज्यपात्रित अधिकाऱ्याच्या MPSCच्या परीक्षा आल्या होत्या. मी प्री दिले. असाच प्रवास करून, नोकरी करत, प्रवास करून घरी येत, घर सांभाळत, आईचे आजारपण सांभाळत, कोर्टाच्या केसेस लढत, स्वतःला माझ्या वडिलांची वारस आहे हे सिद्ध करत करत परीक्षा दिली. सुदैवाने प्रिलिम पास झाले, मेन्स पास झाले, पहिली पोस्ट मिळाली. प्रवास करायचे, नोकऱ्या करायचे, त्याच्यामुळे ताण पडत होता. आणि छोट्याशा म्हणजे परीक्षेच्या शेवटच्या छोट्याशा टप्प्यात मी कधी कधी रजा घ्यायचे. तर एका वेळेस मी अशीच रजा घेतलेली असताना, ती अर्थात नोकरी कॉन्ट्रॅक्ट बेसिक्सवरची होती, माझी ती नोकरी गेली जी मी अमरावतीत करत होते. म्हणजे एकीकडे 2 माझ्याकडे सरकारी हुद्द्याच्या नोकऱ्या असताना माझी ती एक मूळची नोकरी गेली आणि या 2 नोकऱ्या मी हातातून सोडल्या. मुलांना शिकवणे, अभ्यास करणे, आईला पाहणे, सगळं तारेवरच्या कसरती करत करत मी परीक्षा देत राहिले, अभ्यास करत राहिले. आणि एक दिवस मी रविवारी घरी आलेली असताना माझ्या घरचा फोन वाजला. घरचा फोन आला, वेळ 12:30 वाजताची होती. फोनवर माझे सर होते. त्यांनी मला सांगितलं की भाग्यश्री, तुझ्यासाठी एक उत्तम न्यूज आहे माझ्याकडे. म्हटलं काय सर? मला आश्चर्य वाटलं की रात्री 12:30 वाजता सर मला फोन करतात. तर ते म्हणे, महाराष्ट्राच्या राजपात्रित अधिकाऱ्याच्या सेवेत तू महिला संवर्गातनं सर्वप्रथम आलेली आहेस, तू आज क्लास 1 अधिकारी झालेली आहेस. आणि अर्थात तो माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस होता. मी आईला सांगितलं, माझ्या वडिलांच्या फोटोवर डोकं टेकवलं आणि नागपूरला सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून रुजू झाले. तेव्हा माझे वडील तोंडावर माझं कौतुक कधीच करायचं नाही. फक्त मला एक सांगितलं होतं, लो एम इज अ क्राईम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तू जेव्हा खरी हुशार मी मानेन जेव्हा तू महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली सगळ्यात कठीण परीक्षा उत्तीर्ण करशील तेव्हा. हे 2 सेंटेन्स मला कायम प्रेरणा देत होते. या सगळ्या माझ्या आयुष्याच्या टप्प्यावर प्रवास करत असताना अतिशय मानसिक शारीरिक त्रासाला मी सामोरं जात असल्यामुळे आणि स्वतःकडे दुर्लक्ष होत असल्याने मला हेपेटायटिस C ची लागण झाली. मला आठवतं त्याच्याप्रमाणे ऑफिसमध्ये मी एक दिवस बसलेली असताना मी खुर्चीवर डोकं ठेवून तिथेच कलंडले होते. मला लोकांनी ॲडमिट केलं. नंतर कळलं की तो हेपेटायटिस C आहे. हेपेटायटिस Cचं कन्व्हर्शन ॲब्डोमिनल ट्युबरक्युलोसिसमध्ये झालं. आणि त्या ॲब्डोमिनल ट्युबरक्युलोसिसनी आणि त्या पिरियडमध्येही मी नोकरी करायचे. माझ्या तेव्हाचे बॉस मला लिटरली माझ्यावर रागवायचे की मॅडम, तुमची तब्येत, तुम्ही UPSCचा अभ्यास करत आहात असं मी ऐकून आहे, तुम्ही घर सांभाळता, तुम्हाला वडील नाही, एवढं सगळं हे करू, एवढं सगळं करायची काय गरज आहे? तुम्ही ऑलरेडी क्लास 1 आहात किंवा तुम्ही ऑलरेडी अधिकारी आहात. मी कुणालाच कधीच काही सांगितलं नव्हतं. मी चुपचाप माझं जे काय आहे ते करत राहिले.
आणि कदाचित त्याच्याच मुळात आहे ॲब्डोमिनल ट्युबरक्युलोसिस अंगात हे राहिल्यामुळं मला शारीरिक अपंगत्व पण आलं. माझा शरीराचा डावा भाग काम करेनासा झाला, माझ्या डाव्या डोळ्यांनी दिसेनासं झालं, डावा कान लिटरली ऐकायचं बंद होऊन गेला. हे इव्हन फार कमी जणांना माहिती आहे. तरीही मी प्रयत्न करत राहिले आणि एक दिवस माझ्या डॉक्टरांनी मला चेकअपसाठी बोलवलं. माझी प्रकृती तेव्हा अतिशय तोळामासा झाली होती. माझं वजन 30 किलोवर आलं होतं आणि माझ्या डॉक्टरांनी, माझ्या फिजिशियननी एकच ऑप्शन मला दिला होता, कारण त्यांनाही माहिती झालं की मी एवढे सगळे उपद्व्याप करते, सोबत UPSCची पण तयारी करते. तेव्हा त्यांनी मला ऑप्शन दिलं होतं की आप दोनों में से एक ही बात चूज करो, एक तो आपका लाइफ, अदरवाइज कलेक्टरशिप. जर तुम्ही असाच अभ्यास केला तर तुमच्या शरीरावर अतिशय जबरदस्त परिणाम झाला, अर्ध अंगावर परिणाम झाला, तुमच्या कानावर इफेक्ट आहे, डोळ्याने दिसत नाहीये. आता का स्वर्गात गेल्यानंतर तुम्ही IAS बनणार. 2011चा अटेम्प्ट झाला आणि त्या अटेम्प्टमध्ये UPSCने आपला पूर्ण सिलेबस बदलला. आता नवीन पंचायत, नवीन सिलेबस म्हटलं म्हणजे A पासून Z पर्यंत नव्याने तयारी करावं लागणार. तरी पण मला असं वाटलं की ते आव्हान स्वीकारावं. आता एवढी आव्हानं आयुष्यात घेतलेली आहेत, प्रवास करत होतो, अजून एखादा टप्पा ओलांडावा. सुदैवाने प्री उत्तीर्ण झाले, मेन्स उत्तीर्ण झाले आणि इंटरव्ह्यू आला. अच्छा, हे दोन्ही टप्पे माझ्यासाठी स्वतःसाठी एक सुखद धक्का होते. मला कधीच अपेक्षा नव्हती, कारण ज्या फेजमधून आयुष्याच्या मी जात होते त्या फेजमध्ये UPSC सारख्या भारतातल्या सगळ्यात कठीण परीक्षा मी प्री होऊ शकेल मला स्वतःला कल्पना नव्हती, अपेक्षा पण नव्हती. 2011ची प्री पास झाले, मेन्स पास झाले आणि इंटरव्ह्यूसाठी माझं सिलेक्शन. त्याच्यापूर्वी मी दिल्लीला कधीच गेले नव्हते. रिझल्ट आला आणि अनपेक्षित त्या दिवशी सकाळपासून लिटरली घरचा फोन बंदच व्हायचे चिन्ह नव्हते. मला असं कळलं की मी 2012च्या बॅच मधली एकमेव मराठी मुलगी आहे जी IAS म्हणून सिलेक्ट झालेली आहे. परिस्थिती म्हणून तुमच्यासमोर जे उभं केलं जातं किंवा तुम्हाला जे वाटतं ती अडचणी तुमची कदाचित परीक्षा घेण्यासाठी येत असावी. जर तुम्ही कुठल्याही अडचणीचा बाऊ केला नाही किंवा तुम्ही कुठल्याही अडचणीला सरेंडर झाले नाहीत तर यश म्हणा किंवा जे काही तुम्हाला अचीव करायचं असलं, मग कुठल्याही क्षेत्रातलं असो, ते तुम्ही अचीव करू शकता. मी आज अधिकारी म्हणून नव्हे तर एक महिला म्हणून आपल्याशी बोलणार आहे, एक मुलगी म्हणून आपल्याशी बोलणार आहे. आजही मी माझ्या वडिलांचं नाव लावते, आजही माझी आई माझ्याकडे असते, मी तिचा सांभाळ करते. मुलींना जन्म घेऊ द्या, त्या तुमच्या जन्माचे पांग फेडतील. आय सपोर्ट बर्थ ऑफ गर्ल चाइल्ड. धन्यवाद.